त्यांच्या आता प्रकरणात आता 100 दिवस उलटून गेले ते अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाही आहे. माझ्यासोबत आता बजरंग बाप्पा सोनून येतं. बाप्पा काय सांगाल, 100 दिवस उलटून गेले तर अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाही, काय प्रतिक्रिया? हे आमचं दुर्दैव आहे की लोकशाहीमध्ये एवढ्या लवचिकतेची लोकशाही झाली की ज्यांनी मर्डर केला, एवढी निघरून हत्या केली, तो माणूस जो मारेकरी आहे तो आत्ता 100 दिवस उलटून गेले तरी आणखी पोलिसांना सापडत नाही. हे आमचं खऱ्या अर्थानं कुणाचं अपयश समजावं, तर राजकीय मंडळीचं समजावं, पोलिसाचं समजावं कळत नाही. पण हे आमच्या बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत आम्हाला खेद वाटतो की हे माणूस आणखी आम्हाला सापडत नाही. बाप्पा पाहिले तर आता पोलीस नवीन जे पोलीस अधीक्षक आले तर उमेश कुमार होते, त्यांनी काय केलं, एक नवीन ऑर्डर काढलेली आहे की प्रत्येक पोलिसांच्या आता नेम प्लेटवर त्यांचं आडनाव नसणार आहे. कुठे जातीवाद वाढला आहे बीड जिल्ह्यामध्ये? नाही, आता आदरणीय SP साहेबांनी जे काही उपक्रम राबवला आहे ते ज्याच्या त्याच्या अधिकाऱ्यांचा स्वतःच्या मनाची एक मानसिकता असते, एक असं केलं तर काय होईल, तसं तो एक प्रयोग करून बघत आहेत. त्या प्रयोगामध्ये त्यांना तसं वाटत असेल की असं जर केलं तर काय होईल. पण आता जवळपास या जिल्ह्यातलेच पोलीस आहेत, त्याच्यामुळं 50% लोकांना जरी नावानं बोललं तरी त्याचं आडनाव माहीत आहे. त्याच्यामुळं तो विषय एवढा काही इफेक्टिव्ह होईल असं मला वाटत नाही आहे. पण यांच्या नेम प्लेटवरलं आडनाव काढून फायदा नाही किंवा याच्यावरल्या नेम प्लेटवरले जात काढून यांच्या मनातली जात निघली पाहिजे. जे की ह्याला जातपात हा विषय कुठल्या जातीचा नाही. ज्या वृत्तीचे लोक आहेत ते वृत्तीची गुंडवृत्ती असेल, सामूहिक एखादी गोष्ट करणं असेल, चोऱ्या असतील किंवा जे गुंडगिरी वृत्ती आहे ही वृत्ती यांच्या मनातून निघली पाहिजे. हे काढायचं काम SP साहेबांनी करावं. बाप्पा, अंबाजोगाई तालुक्यामध्ये दस्तरवाडीमध्ये एका युवकाला मारहाण झाली. होले समाजाचा युवक आहे, त्याच्यामध्ये 4-5 मुलं दिसतात त्याचे मारहाण करणारे. आणि त्याच्यावर जे त्याच्यासोबत तुमचा एक फोटो देखील व्हायरल आहे. माने नावाचा मुलगा आहे, तुमचं ते निकटवर्ती असं मानलं जातं. ते नाही, मी दिल्लीत होतो सेशनला, त्यावेळेस तो काल प्रकार बघितला. परवाच्या दिवशी त्याची एक आपल्या वाहिन्यांनी जी माध्यमांनी सगळ्या दाखवलेलं की असं त्या एका मुलाला 3 मुलं मारतायत लाथाबुक्क्यांनी, खूप वाईट पद्धतीने मारले. त्याचा त्या प्रकारचा त्या कृतीचा मी निषेध करतो. पण जो मारणारा व्यक्ती त्याच्यातला एक कोणतरी मुलगा आहे की त्याचा तो, पण मी ज्याची माहिती घेतली त्याची सखोल, तर तो जो माराचा व्हिडिओ आहे तो जवळपास 2 महिन्यापूर्वीचा आहे. आणि त्याच्यानंतर काल साधारणतः 2-2:30 वाजता माझा फोटो त्याच्याशी जोडून कोणीतरी आपले माध्यमं दाखवत आहेत की यांचा कोणी निकटवर्ती यांचा कार्यकर्ता आहे. तर मी जर विनम्रपणे आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो की हा कार्यकर्ता बीड जिल्ह्यामध्ये 8 लाख लोकांनी जवळपास मला मतदान केलं. तेवढे सगळेच माझे नातलग आहेत आणि तेवढे सगळेच माझे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे हा कार्यकर्ता वगैरे नाही. मी त्याच्यावर काही ॲक्शन घेतली किंवा कोणाला पोलिसला सांगितलं याच्यावर कारवाई करू नका किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांना विरोध केला, गुन्हेगाराला साथ दिली, अशा जर पद्धतीचं मी कृत्य केलं तर त्याच्यावर मी दोषी असेल. हा जो कोण असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. माझ्यासमोर जर आणून उभा केला तर मी त्याला ओळखणार नाही. माझा हा फोटो जे आहे ते 15 दिवसापूर्वी कुठेतरी आर्यवीर मंगल कार्यालयाच्या तिथला दिसतोय आणि त्याच्यामध्ये तो माझ्या जवळ आलेला असेल. फोटो काढा, आता एवढे उभारलो तो आपण फोटो काढतात, पण फोटो काढायला आम्ही कुणाला म्हणूच शकत नाही. आणि थोडं माहिती आहे की हा कुठल्या गुंड प्रवृत्तीचा आहे, का ह्याने काय मारामारी केल्या आहेत, की ह्याने चोरी केली किंवा हा कोण आहे. त्याच्यामुळं हा विषय तसा नाही आहे. त्याच्यामुळं विनम्रपणे मी संबंध बीड जिल्ह्याला नव्हतं महाराष्ट्रालाही विनंती करू इच्छितो, या संबंधाशी या प्रकरणाशी माझा कुठवर दूरवर संबंध नाही आहे. हा कार्यकर्ता म्हणजे माझा असेल, माझा मतदार असेल, मला माहीत नाही किंवा मी कुठली त्याला काही मदत केली असं मला वाटत नाही. या प्रकरणामध्ये पाहिलं तर 3 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, पण गुन्हा दाखल केल्यानंतर त्या कुटुंबाला अजून धमकावलं जातं आहे. नाही, आता हे मला तुमच्याकडूनच आता कळतं आहे. असं जर कुणी करत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. कुणी जर एखाद्या आपल्या बीड जिल्ह्यामधील जनतेला सुखसमाधानानं नांदता यावा आणि सुखसमाधानानं जगता यावं याच्यासाठीच कायदा सुव्यवस्था जी बीड जिल्ह्यातील ढासळलेली आहे ती पूर्वपदावर यावी ही आमची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस सांगतो की बीड जिल्ह्याच्या SP सांगतोय, लोकप्रतिनिधींना सांगतो की कायदा सुव्यवस्थेचं जी 12 वाजवून टाकली तुम्ही जिल्ह्यामध्ये, ती कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीची सुस्थितीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे. बाप्पा पाहिलं त्या महिन्यामध्ये पाहिलं बीड जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्ते असतील किंवा नेत्यांचे आता जे व्हिडिओ व्हायरल होतात त्याच्या संदर्भामध्ये त्याच्या गुन्हा दाखल करण्याप्रक्रिया काय वास्तव काय? हे बघा, बीड जिल्हा हा गुंडगिरी प्रवृत्तीचा जिल्हा आहे असं जे काही कुणी म्हणतात त्याच्यामध्ये काही मोजके लोक आहेत, त्यांना सर्वांना दोष देता येत नाही. गुंडगिरी असेल, दादागिरी असेल, अत्याचार करणारी ही एक टोळी आहे. याच्यामध्ये आता सर्वसाधारण कुठं छोटे मोठे भांडणं होतात किंवा काही मोठ्या प्रमाणात होतात, पण याला गुंडगिरी किंवा दादागिरी किंवा याच्या खंडणीतली अशा नाही.
हे काही म्हणजे शेताचं भांडण होतं आहे, कुणाचं वैयक्तिक कुठल्या अपेक्षेनं भांडण होते, कुठल्या कशातून होतात, हे भांडणं 100% होत असतात, हे जनरली होत असतील. पण याच्यापेक्षा पुढचं जे आहे की गुंड प्रवृत्तीनं किंवा कुठंतलं ते एक वाईट कृत्य मनात ठेवून जर कुणी हे कृत्य केलं तर ते अगदी म्हणजे निंदनीय आहे आणि याचा कुणीही समर्थन करणार नाही. त्याच्यामुळे जर या मुलांच्या बाबतीत तर मी सांगेल की त्यांनी जर या मुलाला असं मारलं आहे तर त्याचा मी निषेधच करतो. बाप्पा पाहिजे तर आता खोक्या जे आहे, खोक्याचे आता कुटुंब उघडं झालेलं आहे. खोक्याची आता बायको 2 दिवसापासून उपोषण बसलेली आहे, आपल्याच बीडमध्ये बसलेले. कसं पाहता आपण? नाही, आता हे बघा, ह्या प्रत्येक प्रकरणामध्ये ज्याचा त्याचा हा विषय आहे. आता त्याचं घर आत्ता पाडलं पोलिसनी, वन खात्याने, मग जो 30 वर्षापूर्वी राहिला त्यावेळेस कसं बांधू दिलं? आता त्याचं ते चोर म्हणून निघाला की त्यावेळेस बांधू देतात. मग पोलीस असतील किंवा वन विभागाचे अधिकारी त्यावेळेस ते का बसले? त्यांनी बांधलं, त्यानं अतिक्रमण केलं किंवा त्याने एखादं अतिक्रमण केलं तर आता एखाद्या जागेमध्ये जर कुठल्या जागा असेल तरी जर समजा 95च्या अगोदर किंवा आता 2002पर्यंत ज्यांनी कुणी अतिक्रमण केलं ते सुद्धा रेग्युलाइज करा म्हणून कायदा काढला गव्हर्नमेंटनं. मग आता त्याचंच घर मी पाडायचं? पण ठीक आहे, तो गुन्हेगार होता, तो जेलमध्ये घातलाच पाहिजे, त्याच्यावर कुठली शंका नाही. पण या अशा का कृती होते हे कुणाच्या सांगण्यावर होते हे मला कळत नाही. जर समजा एखादी घटना, एखादा मी गुन्हेगार आहे तर माझ्यावर कारवाई झाली पाहिजे, पण त्याचा त्रास सगळा माझ्या घराला का? तसं त्याचं घर त्याला म्हणजे उघडेवर केलं. त्याच्या जेवढ्या महिला आहेत, एक तर ती पारधी समाजात आहेत. आता हा शब्दसुद्धा किती सुयुक्तिक आहे मला माहीत नाही, पण आता त्याला दुसरं काय बोलता येत नाही. तर त्या समाजातले म्हणजे आदिवासी समाजातले ही लोक आहेत. तर या आदिवासी लोकांना सुद्धा आपण काही वेगळ्या वेगळ्या प्रवाहात आणून त्यांना म्हणजे आपल्या प्रवाहात आणायचं आणि त्यांना कुठंतरी कामाला लावायचं ही शासनाची ही आहे. शासनाच्या या प्रक्रियेतून असं काय होतंय मला माहीत नाही. धनंजय देशमुख जे साडू आहेत त्यांचे काही व्हिडिओ आले, त्याच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात आला. कुठेतरी संतोष देशमुखचे पत्रकार डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. नाही बघा, असे प्रत्येकाशी संबंध कुठंतरी जोडले जातात. आता मी काय म्हणतो की समजा माझ्याबरोबर कुणी एखादा कार्यकर्ता आहे, एखादा माझा कुणी नातलग आहे, यांनी जर काही कृत्य केलं तर त्याचं लगेच डायरेक्टली माझ्याबरोबर कनेक्शन जोडणं हे कितपत योग्य आहे मला माहीत नाही. समजा आता कालचाच हा प्रकार जो माझ्याविषयी जसं दादा खिंडकर या नावाचा जो साडू धनंजय देशमुखांचा आहे, ते चुलत साडू का सख्खे साडू हे पण मला माहीत नाही, पण त्यांचं नातं यांच्याशी आहे. मग याचा अर्थ धनंजय देशमुख ज्या संयमानं, ज्या कर्तृत्वानं सगळ्या गोष्टी करतोय त्यांचं कुठंतरी खच्चीकरण करायचं आणि ह्या संतोष देशमुख या प्रकरणातलं जे तुमचं लक्ष आहे ते डायव्हर्ट करायचं आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करायचं, असं एक राजकारण या बीड जिल्ह्यात चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.